कांग्रेस, राष्ट्रवादी कांग्रेस एवं मित्र पक्ष गठबंधन प्रत्याशी बाळू धानोरकर के समर्थन में कोरपना में जाहिर सभा ली गई। लोकसभा चुनाव के चलते इस समय पूरे क्षेत्र में चुनावी सभाओं का आयोजन किया जा रहा है और सभी राजनीतिक पार्टियां एक दूसरे पर टीका टिप्पणी कर रही है और हर हाल में मतदाताओं का मन जीतने का प्रयास कर रही है। कांग्रेस, राष्ट्रवादी कांग्रेस एवं गठबंधन प्रत्याशी बाळू धानोरकर के समर्थन में एक चुनावी सभा का आयोजन कोरपना में किया गया। इस दौरान मंच पर कांग्रेस, राष्ट्रवादी कांग्रेस एवं गठबंधन के नेतागण बड़ी संख्या में मंच पर उपस्थित थे और इस समय राष्ट्रवादी कांग्रेस के पूर्व विधायक सुदर्शन निमकर के साथ उम्मीदवार बाळू धानोरकर तथा अन्य नेताओं ने सभा को संबोधित करते हुए अपने मनोगत व्यक्त किए। हेच आम्हाला त्यांना विचारायचं आहे तर तुम्ही कायदे का केले नाही, कायदे कडक का केले नाही? जर तुम्ही कडक कायदे केले असते तर निश्चितपणानं ही दारूबंदी झाल्याशिवाय राहणार नव्हती। याचा अर्थ असा नाही की आम्ही दारूबंदीच्या विरोधात आहोत। दारूबंदी झाली पाहिजे, परंतु त्यासोबतच तुम्ही केलेली दारूबंदीची कडक अंमलबजावणी तुम्ही केली पाहिजे अशा पद्धतीचा आज आक्रोश संपूर्ण महिलांमध्ये आज झालेला आहे। आमच्या महिला खूप खुश झाल्या। तर आता दारूबंदी झाली, आमचा जो घरवाला आहे तो 200-300 रुपये रोजी जो कमवाचा तो आणायचा नाही, फक्त 150 रुपये घरी घेऊन यायचा, बाकीचा दारू प्यायचा। आज परिस्थिती अशी आहे का 300 रुपये जो कमवत आहे तो 300 रुपये गमवत आहे, रिकाम्या हाताने घरी येतात। कोणतंही असो, कोणाचे पोरग असो, मात्र नाव मात्र याचं ठेवायचं, आपलं नाव ठेवायचं हे भाजपाचं कामच झालेलं आहे। याची भावना आपल्याला पाहायला मिळते। मित्रांनो, खासदार म्हणजे काय? तुम्ही मला खासदार म्हणून आता निवडून पाठवणार, मला मतरूपी आशीर्वाद देणार। आदरणीय हंसराज भैयांना तुम्ही 20 वर्ष लोकसभेत पाठवलं, त्यांच्याकडून आपण काय अपेक्षा केल्या? देशाला राष्ट्रीय सुरक्षा देण्यासाठी भर दिला पाहिजे। देशाला आंतरदेशीय व्यापार, देशामध्ये आंतरदेशीय व्यापार वाढीसाठी चालना येणं महत्वाचा विषय आहे। सिंचन क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात प्रगती झाली पाहिजे। शिक्षण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात आमूलाग्र बदल झाला पाहिजे। कृषी विभागामध्ये सुद्धा आमूलाग्र बदल झाला पाहिजे। एवढंच नाही तर ज्या मागासवर्गीय समाजाला विकासाच्या प्रवाहामध्ये आणण्यासाठी धोरण ठरले पाहिजे। मागासवर्गीय समाजाला विकासाच्या प्रवाहात आणायचं काम हे केंद्र शासन ठरवत असते। कोणाला आरक्षण कसं द्यायचं, काय करायचं, हे सगळे काम असते तिथे जायचं। मोठे उद्योगधंदे आणायचे, बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून द्यायचे, हे सर्व काम लोकसभेच्या खासदाराचे असते। आणि आपल्या भागामध्ये भरीव निधी आणून या संपूर्ण क्षेत्राचा विकास करायचं काम हे खासदाराचं असते। पण हे न करता हिरव्या तोरण करत जायचे, खांद्यावर हात टाकत जायचा, जलती का नाम गाडी ढकलत जायचं, बाकी काही काम केलेलं नाही। म्हणजे मी रेल्वेचे थांबे थांबवले, काय किती रेल्वे थांबवल्या होतो? रेल्वे थांबवल्याने होते का? हा बाळू धानोरकर काँग्रेसमध्ये जरी आला असेल तर आज उभा झाला, दिवसभर रेल्वे थांबवते। याची तर रेल्वे एकही मिनिट थांबत नाही, आणि थांबली तरी 3 सीटा, 4 सीटा, 5 सीटाच्या वर नाही। इस सभा में बड़ी संख्या में लोगों की उपस्थिति थी। CTV न्यूज के लिए परवेज शेख की रिपोर्ट।